राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष जीवनदायी ठरत आहे। तर आजच्या या व्हिडिओतून आपण दवाखान्यात ॲडमिट झाल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी नेमका कसा मिळवायचा याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान आणि आपण पाहताय एबीपी माझा। भरमसाठ वैद्यकीय खर्च न झेपणाऱ्या कुटुंबांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडे मदत मागावी लागते। त्यासाठी काही गोष्टींची प्रक्रिया ऑनलाईन केल्यानंतर मंत्रालयात जावे लागायचे। पण आता राज्यातील जनतेसाठी प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आले। त्यामुळे आता सहाय्यता निधीसाठी मंत्रालयात जाण्याची गरज नाहीये। आता आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कागदपत्र नेमकं कोणती ते समजून घेऊया। नंबर 1 अर्ज, नंबर 2 निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र, नंबर 3 तहसीलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला ज्यामध्ये उत्पन्न 1,60,000 पेक्षा कमी असावे, रुग्णाचे आधार कार्ड, लहान बाळ असेल तर आईचे आधार कार्ड आवश्यक आहे, रुग्णाचे रेशन कार्ड, संबंधित आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे, अपघातग्रस्त रुग्णांसाठी एमएलसी रिपोर्ट आवश्यक आहे आणि रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी। आता आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अर्ज नेमका कसा करायचा ते समजून घेऊया। मुख्यमंत्री सहाय्यता निधी फॉर्म खालील दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करा। आपले हॉस्पिटल मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमध्ये आहे की नाही हे चेक करा। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या अर्जामध्ये नमूद केलेल्या आजाराबद्दलची यादी बघून आणि आजार निश्चित करा। अर्जासोबत आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला ज्यामध्ये उत्पन्न 1,60,000 पेक्षा पाहिजे, सहाय्यता निधी संपूर्ण फॉर्म भरून फोटो लावा। उपचार घेत असलेल्या रुग्णालयाचे कोटेशन व कोटेशनवरती दवाखाना व सिव्हिल सर्जन यांचा सही व शिक्का असणे गरजेचे आहे। अपघात झाला असल्यास FIR रिपोर्ट किंवा पोलीस डायरीची प्रत जोडावी। अर्जामध्ये नमूद केलेल्या आजाराबद्दलची सर्व कागदपत्रे जसे की एक्सरे, सिटी स्कॅन, MRI रिपोर्ट्स, ब्लड रिपोर्ट्स इत्यादी रिपोर्ट यामध्ये जोडावे। संपूर्ण अर्ज भरल्यावर यावर ईमेल करावा। तसेच आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे देखील जमा करावा। अर्ज स्वीकार झाल्यानंतर आपण अर्जाची स्थिती या लिंकवरती पाहू शकता किंवा अधिक संपर्ककरिता 93 21 10 3103 या क्रमांकावरती चौकशी करू शकता। यावरती तुम्हाला मुख्यमंत्री कक्षाकडून वैद्यकीय मदत देण्यात येईल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।